मी सध्या अटल सेतूच्या खाली मुंबई पोर्ट ट्रस्टचा जो रोड आहे त्या रोडच्या या ठिकाणी उभा आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की शिवडीवरून अटल सेतूकडे जाणारा हा संपूर्ण मार्ग आहे आणि या अटल सेतूच्या खाली असलेला हा रस्ता आहे मुंबई पोर्ट ट्रस्टचा। खरं तर हा रस्ता आहे आणि हाच रस्ता गेल्या आठवड्यामध्ये खचलेला आपल्याला पाहायला मिळालं होतं। जवळपास 20 फुटाहून अधिक खड्डा जो आहे तो मोठा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे आणि हा संपूर्ण रस्ता खचल्याचं आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं। इथल्या स्थानिक नागरिकांनी या संदर्भात तक्रार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीपीटीचे काही अधिकारी, MMRDAचे अधिकारी आणि त्यासोबतच वाहतूक विभागाचे अधिकारी या ठिकाणी येऊन पाहणी करून गेले होते। एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी झाला, परंतु अजून देखील हा खड्डा जो आहे त्या खड्ड्याचं कामकाज असेल, डागडुजी असेल किंवा खड्डा भरण्याचं काम जे आहे ते अजूनपर्यंत केलेलं नाही आणि हा संपूर्ण 500 मीटरपर्यंतचा हा संपूर्ण रस्ता जो मानपूरच्या दिशेने जातोय, हा संपूर्ण रस्ता जो आहे तो रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही एकाच रस्त्यावरून दोन्ही दिशेकडे जाणारी वाहतूक जी आहे ती वाहतूक विभागाच्या वतीनं सुरू करण्यात आलेली आहे। समोर आपण अटल सेतूकडे जाणारा रस्ता पाहतोय, तर दुसरीकडे हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे आणि मानपूरकडे जाणारा रस्ता आहे। हा रस्ता खचल्यामुळे जो अटल सेतूच्या दिशेने जात होता तो रस्ता खालचा खचल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास अर्धा किलोमीटरचा रस्ता जो आहे तो वाहतूक विभागाच्या वतीनं बंद करण्यात आलेला आहे आणि एक साईडचा रस्ता जो आहे तो पूर्णपणे सुरू असला तरी देखील ज्या ठिकाणी रस्ता खचला होता ती रस्ता जो आहे तो बंद केला असला तरी अजून देखील त्याचं थोडं देखील काम जे आहे ते काम करण्यात आलेलं नाही। कारण बीपीटीचे अधिकारी असतील, MMRDAचे अधिकारी असतील किंवा वाहतूक विभागाचे अधिकारी असतील, त्यांनी हा रस्ता खचल्यानंतर 4 दिवसानंतर या ठिकाणी पाहणी केली होती। पाहणी केल्यानंतर लवकरात लवकर याचं काम केलं जाईल, डागडुजी केली जाईल असं सांगण्यात आलं होतं, परंतु अजूनपर्यंत कोणतेही काम जे आहे ते काम या ठिकाणचं झालेलं नाही। रस्ता पूर्णपणे बंद आहे, परंतु नागरिकांची रहदारी जी आहे ती रहदारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईमध्ये रस्त्यांवरती खड्डे पडणं असू द्या अथवा रस्ते खचणे असू द्या, अशा अनेक प्रकार जे आहे ते मुंबईमध्ये घडल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु मुंबईमध्ये पडलेल्या खड्डे जे आहेत ते हे मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं भरण्यात येतील असं घोषणा जी आहे ती पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी केली होती। परंतु हा बीपीटीचा रस्ता बीपीटीच्या अधिकाऱ्यांकडून अजून देखील हा भरला गेलेला नाही किंवा वाहतूक विभागाकडून अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही। त्याच्यामुळे हा रस्ता खचलेला रस्ता कधीपर्यंत याच्यावरती कार्यवाही केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।